तर कसं काय पुणेकर आणली तुमच्यासाठी खुश खबर पार्ट 2। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत की जी नवीन लॉटरी आलेली आहे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने त्यांची लॉटरी अनाउन्स केली आहे, ज्या लॉटरी अंतर्गत फक्त आणि फक्त 7.5 लाखापेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला 1 BHK मिळणार आहे आणि ह्यामध्ये टेरेस म्हणजे बाल्कनी तुम्हाला देण्यात येणार आहे। तर नक्कीच खूप चांगल्या किमतीमध्ये हे घर काढण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दलची पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे बघा। ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व पॉईंट कव्हर करणार आहोत, त्यामुळे प्रत्येक सेक्शनला आपण त्याचप्रमाणे मी स्टॅम्प मार्क करून ठेवीन, तुम्ही तिकडे जाऊन तो स्टॅम्प बघू शकता। त्याच प्रकारे आपण म्हाडा, सिडको आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लॉटरींबद्दल व्हिडिओ बनवत असतो। तर त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक मारा। तर ही जी लॉटरी आहे ती आली आहे EWS आणि LIG कॅटेगरीसाठी। तर EWS कॅटेगरी म्हणजे ज्यांचं कौटुंबिक मासिक उत्पन्न हे 25,000 पर्यंत असतं त्यांच्यासाठी, आणि जी LIG कॅटेगरी आहे ती आहे कौटुंबिक मासिक उत्पन्न 25 ते 50,000च्या मध्ये असेल तर तुम्ही LIG कॅटेगरीमध्ये मोडता। नॉर्मली ह्यामधले काही कंपोनंट जसं HRA कंपोनंट वगैरे जो आहे तो कन्सिडर होत नाही, पण ह्या लॉटरीमध्ये अशी कुठलीही कंडिशन मेन्शन केली नाही आहे। तर अशा केसमध्ये तुम्ही तुमचं ग्रॉस इन्कमच पकडायचं आहे, म्हणजे तुमचं जे फॅमिली इन्कम आहे, फॅमिली म्हणजे काय की कौटुंब म्हणजे काय किंवा नवरा आणि बायको या दोघांचं मिळून जे इन्कम बनतं त्याला आपण कौटुंबिक मासिक उत्पन्न असं म्हणतात। उदाहरणार्थ नवऱ्याचा पगार आहे 25,000 रुपये, बायकोचा पगार आहे 10,000 रुपये, तर 35,000 रुपये इन्कम झालं फॅमिलीचं, तर तुम्ही LIG कॅटेगरीमध्ये येता। यामध्ये इंडिव्हिज्युअल इन्कम कन्सिडर होत नाही। फॅमिलीमध्ये नवरा, बायको आणि त्यांची अज्ञान मुलं जी आहेत त्यांचं कन्सिडरेशन होतं। जर तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा केसमध्ये तुम्ही सेपरेट फॅमिली म्हणून अप्लाय करू शकता। तुम्ही तुमच्या पॅरेंट्स बरोबर राहत असाल तरीही तुम्ही सेपरेट फॅमिली म्हणून कन्सिडर होता। त्यामुळे वय वर्ष 18च्या वरती तुम्ही मॅरिड असाल किंवा अनमॅरिड असाल, लग्न झालं असेल किंवा नसं झालं असेल, दोन्ही केसमध्ये तुम्ही सेपरेट ॲप्लिकेशन करण्यासाठी पात्र आहात। दुसरी गोष्ट, भारतामध्ये कुठेही पक्क घर नसावं। लक्षात घ्या, ही कंडिशन अशी नाही आहे की फक्त तुमच्या त्या महानगरपालिकेच्या अंडर घर नसावं। LIG आणि EWS दोन्ही कॅटेगरीसाठी ही कंडिशन अप्लिकेबल आहे की तुमचं भारतामध्ये कुठेही पक्क घर नसावं तरच तुम्ही एलिजिबल असाल। तिसरी गोष्ट, या घरांना लॉक इन पिरियड जो आहे तो 10 वर्षाचा आहे, त्यामुळे 10 वर्षाच्या आधी तुम्हाला घर नक्की विकता येणार नाही आहे। त्याच प्रकारे जर तुमचं होम लोन त्याच्या पुढे असेल तर तशा केसमध्ये होम लोन संपेपर्यंतही तुम्हाला घर विकता येणार नाही। तर 10 वर्ष किंवा होम लोन संपेपर्यंत दोघांपेक्षा जे जास्त असेल त्याच्यापर्यंत तुम्हाला घर विकता येणार नाही। ही झाली एलिजिबिलिटीची एक बेसिक कंडिशन। याशिवाय जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी वगैरे ॲडिशनल डॉक्युमेंट लागतील। त्याचप्रमाणे घरं किती कुठल्या कास्टसाठी अवेलेबल आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत। तर EWS कॅटेगरीमध्ये 3,317 घरांसाठी लॉटरी निघालेली आहे। त्याचा एरिया आहे 29.55 चौरस मीटर, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 320 चौरस स्क्वेअर फीटापर्यंत तुमचा हा एरिया असणार आहे। घराची किंमत आहे 7,40,000 रुपये। लक्षात घ्या, ही जी आहे ती प्रधानमंत्री आवास योजनेची 2.5 लाखाची सबसिडी आहे, ती काढून ही किंमत आलेली आहे। त्यामुळे 7,40,000 टोटल किंमत राहणार आहे तुमची EWS कॅटेगरीसाठी। जेव्हा की LIG कॅटेगरीसाठी घरं जी आलेली आहेत ती आहेत 1,566। त्याचा जो एरिया असणार आहे तो आहे जवळपास 59 स्क्वेअर मीटरचा, म्हणजे 59.27 चौरस मीटरसाठी अप्रॉक्सिमेटली 600 स्क्वेअर फीटापेक्षा वरती हे घर जातं। हा जो फ्लॅट आहे हा 2 BHK फ्लॅट आहे आणि ह्याची जी किंमत असणार आहे ती 32 लाख रुपये। ह्यामध्ये तुम्हाला 2.5 लाखाची सबसिडी डायरेक्टली किमतीतून कमी होत नाही आहे, त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये लोन अप्लिकेशन टाकाल त्यावेळी तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता। म्हणजे तुमच्या बँकेमध्ये जी 2.5 लाखाची सबसिडी आहे ती डायरेक्टली तुमच्या बँकेत येणार आहे, तुमच्या घराच्या किमतीतून कमी होणार नाही आहे। आता तुम्ही घराचं स्ट्रक्चर बघू शकता। 1 BHK फ्लॅट जो आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे आणि 2 BHK फ्लॅट जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे। तर नक्कीच जो 2 BHK फ्लॅट आहे तो महाग आहे, पण त्याच्यामुळे तुम्हाला एरियाही डबल आहे जवळपास आणि फॅसिलिटीज चांगल्या असणार आहेत। त्याच प्रकारे 2 BHK जो फ्लॅट आहे त्याच्या एका फ्लोअरला 8 घरं असणार आहेत, जेव्हा की EWS कॅटेगरीमध्ये 8 किंवा 12 घरं असणार आहेत एका फ्लोअरवरती डिपेंड। तर लोकेशन जे आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंडर असणार आहे। त्याचप्रकारे टाटा मोटर्सची कंपनी आणि टाइम्स ऑफ इंडियाची प्रेसही ह्या सोसायटीच्या आजूबाजूलाच आहे। सोसायटी ही बरीच मोठी असणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही स्टेशनपासूनचं अंतर बघायला गेलं तर चिंचवड स्टेशन किंवा पिंपरी चिंचवड दोन्ही जे आहे ते 7 किलोमीटर डिस्टन्सवरती असणार आहे। तर लोकेशन हे बऱ्यापैकी चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। ज्या प्रकारे सोसायटी डेव्हलप होत आहे त्या प्रकारे नक्कीच हा एरिया बराच चांगला डेव्हलप होईल। माझा प्रयत्न राहील की तिथे साईट व्हिजिट करून ॲक्च्युअली तुम्हाला व्हिडिओ दाखवावा तिथला।
तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या गोष्टीसाठी अप्लाय करू शकता. ह्यामध्ये लक्षात घ्या, म्हाडा लॉटरीपेक्षा लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण घरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला एका ॲप्लिकेशनमध्येच तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येणार आहे. त्याचप्रकारे नॉर्मली म्हाडापेक्षा इथे ॲप्लिकेशन थोडेसे कमी येऊ शकतात, त्यामुळे कॉम्पिटिशन थोडी कमी असेल तर नक्कीच लागायचे चान्सेस हे नेहमी जास्त असतात. आणि EWS कॅटेगरीसाठी तो किंडोज खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे, त्यामुळे नक्की त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. तर ॲप्लिकेशनसाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सोडून देईन, तिकडे तुम्हाला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिला, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल. तर लॉटरी ज्यावेळी अनाऊन्स होईल त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली कळून येईल की तुम्हाला घर लागलं आहे की नाही. त्यासाठी आपण बघूया तर इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत त्या. तर लॉटरीची ॲप्लिकेशन जी डेट आहे ती आहे 26/2/2021, म्हणजे 26 फेब्रुवारी दिवशी आपल्यापासून लॉटरीची ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. आणि हे जे ॲप्लिकेशन आहे ते 30 मार्च 2021 पर्यंत चालू होणार आहेत. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर इमिडिएटली ॲप्लिकेशन करा. लॉटरी जी आहे ती 16/4/2021 म्हणजे 16 एप्रिल 2021 रोजी अनाऊन्स करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 30/3/2021च्या आधी तुम्हाला ॲप्लिकेशन कंप्लीट करायचं आहे. ॲप्लिकेशन प्रोसेससाठी लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन सोडतो, तिकडे तुम्ही क्लिक करा, तिथून रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला तिकडे ॲप्लिकेशन फी भरायची आहे. त्याचप्रकारे तुम्हाला डिपॉझिटही भरायचं आहे. लक्षात घ्या, डिपॉझिट म्हणजे ही डिपॉझिटचं मिनिंगच असतं की रिफंडेबल असतं. जर तुम्हाला घर लागलं तर ते डिपॉझिट तुमचं तिकडे राहील. जर तुम्हाला घर लागलं नाही किंवा वेटिंग लिस्टमध्ये जरी तुम्ही आलात तर अशा केसमध्ये ते डिपॉझिट तुम्हाला परत रिफंड केलं जातं. रिफंड प्रोसेस जी आहे ती साधारणतः आठवडा ते 2 आठवड्याचा टाइम घेते, डिपेंडिंग अपॉन की किती रिफंड आहेत. तर काहीचं रिफंड थोडं लवकर येतं, काहींचं रिफंड जे आहे तर थोडं लेट येतं. त्यामुळे जर घर लागलं तर अशा केसमध्ये तुमची पूर्ण अमाऊंट तिकडे राहील. तर घर नाही लागलं तर 1000 रुपये तुमची जी ॲप्लिकेशन फी आहे ती निघून जाईल आणि जी 10,000 रुपये तुमचं डिपॉझिट आहे ते परत मिळेल. 1000 रुपये जी ॲप्लिकेशन फी आहे ती आहे तुमची LIG कॅटेगरीसाठी 1000 रुपये प्लस 18% GST, म्हणजे 1000 जवळपास 1118 रुपये समथिंग होतील त्याचे, आणि 10,000 रुपये डिपॉझिट राहील. EWS कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन फी जी आहे ती आहे 500 रुपये प्लस 18% GST प्लस तुमचं 5000 रुपये डिपॉझिट राहील. डिपॉझिट जे आहे जसं तुम्हाला सांगितलं की जर घर लागलं नाही तर तुम्हाला रिफंड होतं. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की म्हाडा लॉटरीपेक्षा ह्या लॉटरीमध्ये घर लागण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. 2 रिझन आहेत. रिस्पॉन्स जो आहे तो म्हाडापेक्षा थोडा कमी असू शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे नक्कीच म्हाडाच्या घरापेक्षा इथे तुम्हाला घर लागण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त आहेत. त्यामुळे नक्की अप्लाय करून तुमचं लक आजमावू तुम्ही शकता. अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हटली की ही जी किंमत असते ह्याच्यावरती तुम्हाला साधारणतः काही चार्जेस भरावे लागतात. ज्या प्रकारे लाईट कनेक्शन चार्जेस असतात, वॉटर कनेक्शन चार्जेस असतात, रजिस्ट्रेशन आहे, स्टॅम्प ड्युटी आहे, तर हे चार्जेस लागतात नॉर्मली. आता ही जी घरं आहेत ती प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत लागलेली आहेत. तर नॉर्मली गव्हर्नमेंटचा एक GR आहे की आवास योजनेअंतर्गतची जी पण घरं असतील त्या घरांना 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी. लक्षात घ्या, जी 4% स्टॅम्प ड्युटी सध्या चालू आहे ती फक्त तुम्हाला 1000 रुपयात होण्याची चान्सेस इकडे आहेत. इवन तो यांनी मेन्शन केलं नाही आहे, पण माझ्या अंडरस्टँडिंगनुसार तरी 101% तुम्हाला 1000 रुपये स्टॅम्प ड्युटीचा बेनिफिट ह्या घरांमध्ये नक्की मिळू शकते. त्यामुळे EWS आणि LIG या दोन्ही कॅटेगरी अंतर्गत तुम्हाला 1000 रुपयात फक्त स्टॅम्प ड्युटी मिळणार आहे. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो का, कारण बघा, म्हाडाची जेव्हा लॉटरी निघते त्यावेळी आवास योजनेची LIG कॅटेगरीची कंडिशन आणि म्हाडाची LIGची कंडिशन ही वेगवेगळी असते, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. पण इथे तसं नाही आहे. इथे जी म्हाडाची ह्यांची जी कंडिशन आहे LIG कॅटेगरीसाठी किंवा EWS कॅटेगरीसाठी आणि जी आवास योजनेची कॅटेगरीची कंडिशन आहे, ह्या दोन्ही सेम आहेत. त्यामुळे मला तरी गॅरंटी आहे की 101% तुम्हाला 1000 रुपये स्टॅम्प ड्युटीचा बेनिफिट इकडे मिळायलाच हवा, कारण तसा GRच महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आलेला आहे. तर नक्कीच तुम्ही त्याबद्दल ही धावू शकता. मी वरती आय बटनमध्ये व्हिडिओ सोडून देतो, तिकडे मी तुम्हाला ह्या GR बद्दल नीट सांगितलेले आहे, कारण सिडकोने तो बेनिफिट पास ऑन केलेला आहे. तर त्या हिशोबाने ह्या घरांनाही नक्की 1000 रुपयाचा बेनिफिट मिळेल. जर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनवर विचारा, त्याचं उत्तराचा प्रयत्न मी लवकरात लवकर करीन. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक मारा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.